नमस्कार, ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उपवासाचा डोसा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 1 वाटी भगर घेतलेली आहे। आता ही याला कोणी वरई सुद्धा म्हणतात। ही उपवासाची भगर आहे। ह्या वाटीने आपण 3 वाट्या भगर घेणार आहोत आणि 1 वाटी साबुदाणा। प्रमाण अगदी बरोबर आहे। 1 वाटी साबुदाणा आणि 3 वाटी भगर। हे आपल्याला 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि नंतर आपण आपल्या तांदळाच्या डोशाप्रमाणेच याला बारीक दळून घेणार आहोत मिक्सर मधून। आपलं मी इथं डोशाचं पीठ दळून घेतलेलं आहे। 2 ते 3 तासाच्या नंतर मी याला छान मिक्सर मधून दळून घेतलेलं आहे आणि 5 ते 6 तास मी याला भिजत सुद्धा ठेवलेलं आहे। आपलं पीठ छान आंबलेलं आहे। आता आपण पीठ झाकून ठेवू आणि चटणी बनवून घेणार आहोत डोशासोबत खाण्यासाठी। चटणीसाठी मी इथं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धी वाटीला कमी एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। याच्यामध्ये आपण आपले शेंगदाणे खोबरं टाकून घेणार आहोत। 7 ते 8 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ। हे उपवासाचं मीठ आहे, शेंदा मीठ। याला आपण आता मिक्सर मधून छान फिरून घेणार आहोत। आपण जिरं मोहरी याचा वापर करणार नाही आहोत, कारण आपली ही चटणी उपवासासाठी आपण बनवणार आहोत। आपली चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। आपण याच्यामध्ये कडकडीत मोहन टाकणार आहोत तुपाचं। मी इथे 1 चमचा एवढं तूप गरम करून घेतलेलं आहे। आता आपण याला कडकडीत मोहन आपल्या चटणीमध्ये टाकून घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। चटणी उपवासासाठी आहे म्हणून आपण याच्यामध्ये जिरं मोहरी काहीही टाकलेलं नाही आहे। चटणी आपली तयार झालेली आहे। आपण आता डोसे बनवायला सुरुवात करू। बेटर आपलं छान फुललेलं आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ, उपवासाचं मीठ आहे, शेंदा नमक। मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण तव्यावरती डोसे टाकायला वळू। तवा छान गरम झालेला आहे। याच्यावरती आपण शेंगदाण्याचं तेल टाकून घेणार आहोत। शेंगदाण्याच्या तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप जरी टाकलं तरीही चालते। छान पसरवून घेणार आहोत आपण। तव्यावरती आपलं बॅटर टाकून घेणार आहोत आपण डोशाचं। याला आपल्याला जास्त पसरवायचं नाही आहे, बस थोडंसं। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। बघा आपलं पीठ छान भिजलेलं आहे। आपल्या डोशावरती छान अशी जाळी पडलेली आहे। हे बघा आपल्या डोशाच्या कडा छान मोकळ्या झालेल्या आहे। आता आपण याला पलटून टाकू दुसऱ्या वाणाला। छान झालेला आहे आपला डोसा। दुसऱ्या वाणाला आपण थोडंसं याला आता शिजून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण आपले पूर्ण डोसे बनवून घेऊ। चला तर आपली उपवासाची डोश्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। मी तुम्हाला इथं तोडून दाखवते। अगदी नरम झालेले आहे आपले डोसे आणि जाळीदार सुद्धा झालेले आहे। आणि इथं आपली चटणी, आमटी जरी बनवली तुम्ही तरीही चालते। आणि आपली इतर रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या नवरात्रीला। आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।